साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जितेन्द्रिय गणाग्रणीरभिरतः परब्रह्मणि कलौ श्रुतिपथावनेत्रितनयोऽवतीर्णः स्वयं करात्तु सुखमण्डलूपुमतखण्डने दण्डभृत् पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यतिः। अथ घोरकष्टोद्धरणस्तोत्रम्। श्रीपादश्रीवल्लभत्वं सदैव श्रीपादश्रीवल्लभत्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव भावग्राह्य क्लेशहारिं सुकीर्ते भावग्राह्य क्लेशहारिं सुकीर्ते घोरात् कष्टात् उद्धरस्मान् नमस्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते। त्वं नो माता त्वं पिता प्तोऽधिपस्त्वं त्वं नो माता त्वं पिता प्तोऽधिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं त्राता योगक्षेम सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरस्मान् नमस्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते। पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं पापं तापं व्याधिमादिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशून्यगम्यम् त्रातारं नो वीक्षयीशास्तजूर्ते त्रातारं नो वीक्षयीशास्तजूर्ते घोरात् कष्टात् उद्धरस्मान् नमस्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते। नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देवत्वं शरण्योपहर्ता त्वत्तो देवत्वं शरण्योपहर्ता कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते पूर्वात्रेयाग्रहं पूर्णराते घोरात् कष्टात् उद्धरस्मान् नमस्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते। धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्सङ्गाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं सत्सङ्गाप्तिं देहि मुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टात् उद्धरस्मान् नमस्ते घोरात् कष्टात् उद्धरास्मान् नमस्ते। श्लोकपञ्चकमेतद्यो श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनम् लोकमङ्गलवर्धनम् प्रपठेन्यतो भक्त्या प्रकटेन्यतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् स श्रीदत्तप्रियो भवेत्। इति श्रीपरमहंसपरिव्राजकाचार्य इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्द सरस्वती विरचितम् श्रीवासुदेवानन्द सरस्वती विरचितम् अघोरकष्टोद्धरणस्तोत्रं सम्पूर्णम् अघोरकष्टोद्धरणस्तोत्रं सम्पूर्णम्। या अघोर कष्टामध्ये आपले घोर कष्ट कसे संपून जातात या स्तोत्राची फलश्रुती पर्यंत आता आज आपण येणार आहोत। 5 श्लोकांचं असणारं हे स्तोत्र खूप मोठं वरदान शेषोकारदीकरांच्या निमित्ताने टेंबे स्वामींनी म्हणजेच वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी आपल्या सगळ्या लाखो लोकांना श्रीपाद श्री वल्लभांची भक्ती कशी करावी, त्यांचा धावा कसा करावा आणि ते कसे आहेत हे आपल्याला या श्लोकातून सांगितलं। सगळी नाती या भगवंताशी जोडायची आहेत, सद्गुरु तत्वाशी जोडायची आहेत आणि म्हणून माता पिता अधिक सगळा जोडल्यानंतर आपले पाप ताप व्याधी आदी कसे नाहीसे होतात ही सखोल तत्वज्ञानाच्या गोष्टी
अतिशय सोप्या भाषेमध्ये या श्लोकामध्ये गुंफलेले आहेत आणि त्याची स्तुती करताना म्हटलंय की तुझ्यासारखा दाता नाही, भरता नाही, त्राता नाही. आणि म्हणून अशा ह्या विशेष कृपादृष्टीने पाहणाऱ्या श्री दत्ताला विनंती केली आहे की तू आमचा शरण्य आहेस, आम्ही तुला शरण आलो आहोत. शरणागतीचं महत्व या स्तोत्रामध्ये फार मोठं आहे. आणि म्हणून या आत्रेय पुत्राला श्री दत्ताला पूर्ण रात्याचं संबोधन वापरून आपल्याला या स्तोत्रामध्ये आपण देखील पूर्ण राते होण्याची प्रयत्न करावा अशी सूचना दिलेली आहे. आता 5व्या श्लोकाकडे आज आपण वळणार आहोत. 5वा श्लोक जो आहे तो वरवर बघायला अतिशय सोपा वाटतो. धर्मे प्रीतीम सन्मतीम देव भक्तीम सत्संगाप्तीम देही भुक्तीम च मुक्तीम. मागून मागून काय मागितलंय तर देही भुक्तीम च मुक्ती. अगोदर म्हणलंय मला धर्मे प्रीती दे, धर्मामध्ये प्रीती असावी. प्रार्थना 4 श्लोकात केल्यानंतर या 5व्या श्लोकामध्ये म्हटलेली जी मागणी केलेली आहे ती सुद्धा मागणी कशी असावी किंवा मागणी कशी करावी याचा सुंदर आदर्श या स्तोत्रामध्ये, या मंत्रामध्ये आलेला. देवाजवळ मागताना कसं मागावं, आदर्श मागणीचा नमुना याच्यामध्ये धर्मे प्रीती मागितलेली. आता इथे हा जो आदर्श दिलेला आहे हा अखिलानंद तत्वाला, आनंदमय तत्वाला मागितलेला आहे. आणि म्हणून या सूक्ष्म तत्वाला आपण ग्रहण करण्यासाठी, त्यासाठी आपण सक्षम होण्यासाठी काय केलं पाहिजे, काय उपाययोजना योजली पाहिजे, काय मागितलं पाहिजे, तर शाश्वत ऐहिक मागण्या न मागता या तत्वाजवळ तत्वज्ञानातल्या मागण्या मागितलेल्या. धर्मे प्रीती, धर्माबद्दल प्रेम दे. कुठल्याही गोष्टीबद्दल आपल्याला प्रेम असल्याशिवाय, त्याची आवड असल्याशिवाय त्या गोष्टीमध्ये आपल्याला रस निर्माण होत नाही, भाव निर्माण होत नाही. आणि म्हणून धर्माबद्दल प्रीती, इथे धर्म म्हणजे हिंदू धर्म, मुस्लिम धर्म असा अपेक्षित नाही. आपण मागे एका धर्माची व्याख्या पाहिली होती मनुस्मृतीमध्ये केलेली. धारयती की धर्म असं मनुकार म्हणतात, म्हणजे समाजाची धारणा करतो तो धर्म. आता ही समाजाची धारणा कशी आहे, तुम्ही जर वैशेषिकांचं जर तत्वज्ञान वाचलं तर वैशेषिक दर्शनकारांनी हीच व्याख्या फार सुंदर आणि सुटसुटीत पुन्हा केलेली आहे. ते म्हणतात यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धी सधर्म. जो धर्म किंवा जी आचार संहिता, धर्माला जो दुसरा पर्यायी शब्द जर आपल्याला हवा असेल सोपा व्यावहारिक भाषेत तर आचार संहिता. आता ही जी आपल्या नीती नियमांची जी काही एक आचार संहिता आहे ही कशासाठी, तर अभ्युदयासाठी, आपल्या कल्याणासाठी, उत्कर्षासाठी. मग कोणता उत्कर्ष अभिप्रेत आहे, तर सांसारिक, प्रापंचिक, ऐहिक या उत्क्रांतीबद्दल, या प्रगतीबरोबरच आपली पारमार्थिक सुद्धा प्रगती झाली. आणि म्हणून इथे अभ्युदय निश्रेयस सिद्धी यतः सहा धर्म. जो धर्म किंवा जी आचारसंहिता मनुष्याचा प्रापंचिक आणि आध्यात्मिक असा दोनही पातळींवरती एकत्रितरित्या अभ्युदय करते, वेगवेगळा नाही. प्रापंचिक अभ्युदय वेगळा आणि पारमार्थिक अभ्युदय वेगळा असं नाही. प्रपंच करता करता परमार्थ कसा साधावा हे जसं समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे तसंच या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की आम्हाला धर्माबद्दल प्रीती दे, म्हणजे आमची जी आचारसंहिता आहे ती आम्ही प्रेमाने, आदराने पाळू. सक्तीने पाळणं वेगळं आणि आपणहून तिचा स्वीकार करणं वेगळं. कायद्याची सक्ती नाही आहे. अमुक एकाने अमुक एक धर्म पाळावा, नाही पाळलं तर अशी अशी शिक्षा होईल अशी इथं सक्ती नाही. तर इथे काय आहे, प्रीती आहे. एकदा प्रेम निर्माण झालं की तुम्ही प्रेमाने त्या आचारसंहितेचं पालन करता करता आपला प्रापंचिक आणि पारमार्थिक अभ्युदय साध्य करणार आहात. ते तुमच्या हातात. ज्याला अभ्युदयाची ओढ आहे, प्रगतीची ओढ आहे, उद्धाराची आस लागलेली आहे, त्यालाच ही आचारसंहिता पाळावीशी वाटते. आणि म्हणून धर्माप्रमाणे धर्ममचर सत्यम वद धर्ममचर हा जो उपदेश आहे याच्यामध्ये धर्ममचर म्हणजे धर्माप्रमाणे आचरण कर हा जो उपदेश आहे तिथे धर्माबद्दल प्रेम मागितलं. प्रेम ही भावनाच अशी आहे की सर्वस्व जिंकून घेते. प्रेमासाठी माणूस वाटेल ते करायला तयार होतो. मग प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा आहेत. केवळ प्रेयसी आणि प्रियकराचंच प्रेम असतं असं नाही. आई लेकराचं प्रेम असतं, बंधू बंधूंचं प्रेम असतं, सखा आणि स्वामी याचं प्रेम असतं. श्रीकृष्ण अर्जुनाचा सखा होता,
आणि असं हे प्रेमाचं सुद्धा अत्यंतिक उदाहरण आहे. आणि म्हणून या धर्माबद्दल प्रेम मागताना माणसाला प्रापंचिक आणि पारमार्थिक दोन्ही प्रकारची प्रीती निर्माण झाली पाहिजे आणि अभ्युदय करायची इच्छा असली पाहिजे. दुसरा शब्द घेतलाय सन्मती. सबपो सन्मती दे भगवान. हा सन्मती शब्द चांगली मती, साधा अर्थ पाहिला तर चांगली मती. आता चांगली याला पुन्हा थोडासा संदिग्धपणा येतो आणि म्हणून ऐतरेय उपनिषद जे आहे त्यांनी या सन्मती शब्दाचं वर्णन करताना मनाच्या 16 अवस्था वर्णन केली. मती ही कुठे असते तर मनामध्ये असते. बुद्धी, मतीचा साधा अर्थ आपण बुद्धी बघूया. सत्याकडे नेणारी ती सन्मती, सत्मती. सत्याकडे जी जाती आहे, परमसत्याकडे, व्यावहारिक सत्याकडे नव्हे, परमतत्वाकडे, परमसत्याकडे, वैश्विक सत्याकडे नेणारी मला बुद्धी दे, म्हणजे माझ्या हातून काहीही चुका होणार नाही. सन्मती कशासाठी? सन्मतीने विवेक प्राप्त होतो, विवेकातून वैराग्य येतं आणि वैराग्यातून आपली प्रगती होते. आणि म्हणून या सगळ्या भावना या केवळ सन्मती देयामध्ये शब्दात मागितलेल्या आहेत. आणि म्हणून मी जे मगाशी म्हटलं की मनाच्या 16 अवस्था या ऐतरेय उपनिषदामध्ये केवळ सन्मतीचं वर्णन करताना आलेलं आहे. तितके आपल्याला खोलवर जायचे नाही. त्याच्यामध्ये सन्मती ही 8वी अवस्था आहे. मी त्याची फक्त नावं सांगते. सज्ञान, आज्ञान, विज्ञान, प्रज्ञान, मेधा, दृष्टी, धृती, मती. मती ही 8वी अवस्था आलेली आहे. आणि मग मनीषा, ज्योती, स्मृती, संकल्प, विकल्प, बऱ्याच पुढच्या मनाच्या अवस्था आहेत. 16 अवस्था, 16 कला ह्या मनाच्या मांडलेल्या आहेत. आणि या 16 कलातून विकसित होत होत जसा चंद्र पूर्ण विकसित होतो तसा हा आमचा मनोरूपी चंद्र सुद्धा अध्यात्मामध्ये विकसित होतो. तर त्यासाठी आमचं आचरण अभिशुद्ध हवं. म्हणून धर्मे प्रीती, आचरणाचे नियम, त्याच्याबद्दल प्रेम वाटलं तर आपण म्हणून ते पाळतो. नंतर सन्मती. क्रम सुद्धा बघा कसा आहे. आधी धर्मे प्रीती, मग सन्मती. ते आचरणाचे नियम पाळण्यासाठी लागणारी जी प्रीती आहे ती मिळाली की तुमची बुद्धी पण सन्मतीच होते, सत्याकडे जायला सुरुवात होते. आणि म्हणून अशी ही सन्मती मागताना भगवंताकडे त्यांनी प्रार्थना करताना अशी सन्मती दे अशी मागणी केली. फार खोरात मी तुम्हाला त्याच्या नेत नाही, कारण ही 8वी अवस्था का आहे तर त्याच्या अगोदरच्या सगळ्या अवस्थांमधून आपलं मन जात असतं. आधी मनाला स्वीकार करायलाच वेळ लागत असतो. कोणतीही गोष्ट नुसती ऐकून वाचून होत नसते, ती आपल्या मनाने स्वीकारावी लागते. आणि मनाने स्वीकार करण्यासाठी मनाच्या काही अवस्थातून मन जात असतं. संकल्प आहेत, विकल्प आहेत, शंका येतात, हे असं खरं असेल का, हे आज ऐकलं हे खरं नक्की कशावरून. अशा सगळ्या अवस्थांमधून जात जात मनाचा जेव्हा विकास होतो की 8व्या टप्प्यावर त्याला सन्मती प्राप्त. आणि म्हणून ही सन्मती इथे मागितलेली आणि पुढे मागितले देवभक्ती. धर्मे प्रीतीम सन्मतीम देवभक्ती. आता भक्ती कोणाची करायची तर देवाची. देव हा शब्द काल सांगितला की तेजस्वी द्यू किंवा द अधिक एव देव म्हणजे देणारा. हा जो आपल्याला देणारा जो बसलेला आहे प्रभू सगळ्याचा स्वामी, त्या देवाची भक्ती करायची आम्हाला बुद्धी दे. सन्मती कशाची दे तर देवभक्तीची सन्मती दे. आणि म्हणून या सद्गुरु तत्वाबद्दल जे काही आपल्याला वाटतं ती जी भक्ती आहे, ते जे प्रेम आहे, ती आहे निर्व्याज भक्ती. या भक्तीमध्ये आपल्याला कशाची अपेक्षा नाहीये. प्रेम वाटलं की आपण निर्व्याजपणाने मुलासाठी सगळं करतो. क्लेशाचे क्लेश वाटत नाही. बाळाला बरं नसलं की आई रात्रभर जागते पण तिला त्याचे क्लेश वाटत नाही. बाळाला बरं वाटावं ही तिची इच्छा असते आणि म्हणून ती सगळे क्लेश सहन करते. तसं ह्या परमेश्वराची भक्ती करताना आपलं मन निर्व्याज प्रेमाने भरलेलं असलं पाहिजे. हा देव माझा आहे आणि मी त्याचा आहे, ही भावना जेव्हा होते तेव्हा वेगळे पण उरतच नाही. आणि म्हणून अशा या देवभक्तीची निष्ठा श्रद्धा मनामध्ये असल्याशिवाय देवभक्ती आपल्या हातनं होत नाही आणि आपल्याला मनशांती सुद्धा लाभत नाही. आता उदाहरण द्यायचं झालं तर वेदव्यासांचं उदाहरण देतात. व्यासांनी फार मोठा वेदांचा जो भाग होता तो 4 विभागांमध्ये विभागला. वेदम विव्यास असं त्यांना शब्द आहे. म्हणजे वेदांची निरनिराळ्या भागांमध्ये विभागणी करणारे ते व्यास. एवढा मोठा होता प्रचंड तत्वज्ञानाचा पसारा
तर 4 भाग केले, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. 4 वेदांमध्ये आपल्याला ते माणसाच्या आवाक्यात आणलं. 18 पुराणं लिहिली, पण इतकं लिहून सुद्धा त्यांच्या मनाला शांती लाभेना. अस्वस्थ होते, बेचैन होते. आणि अशा अस्वस्थ, बेचैन, उद्विग्न अवस्थेमध्ये नारद मुनी त्यांना भेटले. नारदांनी विचारलं की महर्षी व्यास, आपण एवढे ज्ञानी, एवढे महाविद्वान, महापुराण लिहिणारे, मग आपली ही बेचैनी का? तेव्हा त्यांनी तोच प्रश्न नारदांना विचारलेला की नारदा, मलाही कळत नाहीये की मी इतकं मोठं तत्वज्ञान लिहिलं तरीही माझं मन शांत का झालं नाही. त्यावेळेला नारदांनी त्यांना उपदेश केलेला आहे की नाही, तुम्ही हे तत्वज्ञान सगळं लिहिलंच मान्य आहे, परंतु त्यामध्ये तुम्ही भगवंताचं गुणवर्णन करणारा एखादा भक्तिरसपूर्ण ग्रंथ लिहा, तरच तुमचं मन शांत होईल. आणि म्हणून ही सगळी रचना झाल्यानंतर श्रीमद व्यासांनी महाभागवत लिहिली. त्या भागवत ग्रंथामध्ये श्रीकृष्णाच्या सबंध चरित्राचं वर्णन भक्तियुक्त अंतःकरणाने केलं. आणि ज्या वेळेला भक्तिरस पूर्ण असं वाङ्मय तयार झालं, त्यावेळेला त्यांच्या मनाला कुठेतरी शांती लागली. म्हणजे शांतीसाठी भक्ती आवश्यक आहे, जी व्यासांना सुद्धा गरजेची वाटली, मग आपल्याला कधी आहे का? आणि म्हणून मनशांती केवळ तर्क वितर्क मोठमोठाले ग्रंथ वाचून मिळते असं नाही. उलट आहे, पांडित्याच्या जर खोल अर्थात जात बसला तर डोकं फिरायची वेळ येते. एक विद्वान असं म्हणतो, एक विद्वान तशी शंका काढतो. शंकराचार्यांचं जर तुम्ही तत्वज्ञान वाचायला घेतलं ना, शंकराचार्य काय करतात, प्रश्नोत्तरी नावाचा त्यांचा एक ग्रंथ आहे. शंकराचार्य स्वतःच प्रश्न तयार करतात, निर्माण करतात आणि स्वतःच त्याला उत्तर देतात. पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा असं त्याला म्हटलेलं. पूर्वमीमांसेमध्ये सगळे प्रश्न निर्माण केले, शंका, याची कोणी असं म्हणेल तर त्याला हे उत्तर, यावर कोणी असा आक्षेप घेईल तर त्याला हे उत्तर. इतक्या वेगवेगळ्या मार्गाने त्यांनी प्रश्न उत्पन्न करून उत्तरं दिलेली आहेत की ती वाचायला गेल्यानंतर आपली मती भ्रमित व्हायला लागतं की अरे काय हे तत्वज्ञान कुठे जाते. एक म्हणतो वैशेषिक म्हणतो की वेगळंच आहे, एक द्वैताच्या रामानुजाचार्यांचा अद्वैत वेगळा आहे, विशिष्टाद्वैत वेगळा आहे. तेव्हा अशा या संबंध तत्वज्ञानामध्ये मनशांती नाही, बुद्धीला खाद्य मिळतं, बुद्धी प्रगल्भ होते. परंतु या प्रगल्भ बुद्धीला जर कुठेतरी शांत व्हायचं असेल तर ती मनशांती आवश्यक आहे. आणि म्हणून या मनशांतीसाठी वेदव्यासांनी देखील जो ग्रंथ लिहिला तो श्रीमद भागवत ग्रंथ. आणि त्या भागवत ग्रंथानंतर त्यांच्या जी भक्तीची ओढ लागली, म्हणजेच काय तर ज्ञान मार्गाला भक्ती मार्गाची जोड असावी लागते. सोप्या भाषेत सारांश काढायचा झाला तर तुम्ही कितीही ज्ञानमार्गी असा, कितीही ज्ञानी असा, ज्ञानोत्तर भक्ती सुद्धा अपेक्षित आहे. भक्ती करता करता ज्ञान मिळतं, ज्ञान मिळाल्यानंतर सुद्धा भक्तीची गरज असते. तेव्हा ज्ञानोत्तर भक्ती हा जो आपल्याकडे गीतेमध्ये शब्द आलेला आहे त्याचा असा संदर्भ येतो. आणि म्हणून इथे ज्यांनी मागितलेली जी आहे ती देवभक्ती म्हणजे, माझ्यातून भक्ती वजा केली तर मी शून्य नाही. नुसतं ज्ञान उपयोगाचं नाहीये. मोठमोठाले विद्वान मोठमोठे पारिभाषिक शब्द वापरतील आणि इतके बोजड अवजड शब्द परमार्थातल्या विद्वानांना येत असतात की ते ऐकूनच आपल्याला असं होतं की आपल्याला काहीच समजणार डोक्यावर नाही. पण त्याच्यापेक्षा साधा भागवत वाचा, तुमचं मन शांत. म्हणजे ज्ञानमार्गाला भक्ती मार्गाची जोड जेव्हा दिली जाते आणि म्हणून ही देवभक्तीमध्ये धर्मे प्रीतीम सन्मतीम देवभक्तीम, पुढे म्हटलंय सत्संगाप्ती. सत्संग आप्ती असा तो शब्द आहे. आप्ती म्हणजे प्राप्ती. प्र अधिक आप शब्द झाला की प्राप्ती होतं. नुसतं आप शब्दाचं होतं आप्ती. आप्ती म्हणजे काय, मिळवणं. प्राप्ती म्हणजे सुद्धा मिळणं. तर ही कशाची प्राप्ती पाहिजे आम्हाला, कशाची आप्ती आहे तर सत्संगाची. आता सत्संगाचा महिमा किंवा सत्संगाचं श्रेष्ठत्व मी सांगायला पाहिजे असं नाही. सगळ्या संतांच्या याच्यामध्ये सत्संगाचीच मागणी केलेली आहे. आणि या सत्संगामुळे माणूस कसा बदलतो याच्या अनेक कथा आपल्याला माहित आहेत. संतांचा सहवास हा आपल्याला खूप काही देत असतो. आणि म्हणून संतांच्या सहवासात संतांची सेवा, सत्संग याला असा शब्द जो वापरलेला आहे, तिथे सत्संगाची आप्ती जी आहे म्हणजे धर्माची प्रीती, त्यानंतर सन्मती प्राप्त झाल्यावर आम्ही देवाची भक्ती करू आणि देवाची भक्ती करताना आम्हाला संतांचा सहवास घडो, सज्जनांचा लाभ हो आम्हाला. हे सज्जन लोक कशासाठी तर
आमचे भरकटलेल्या मनाला स्थिर करण्याचा. सज्जनांच्या सहवासात राहिल्यानंतर आपल्याला वाईट बुद्धी होतच नाही. एखादा व्यसनी माणूस असतो, तो घरी म्हणतो माझ्याकडनं व्यसन सुटत नाही. त्याला संतांच्या सहवासात आणून ठेवल्यानंतर तो म्हणतो अरे मला माझ्या व्यसनाची आठवण पण नाही झाली. ही कशाने होते जादू? हे संत जे पराकोटीचे संत असतात, केवळ भगवे कपडे घातलेले संत नव्हे. ज्ञानेश्वर तुकारामांसारखे जे संत आहेत किंवा रामदासांसारखे जे संत आहेत, त्यांच्या सहवासात गेल्यानंतर माणूस आमूलाग्र बदलतो. अंतर्बाह्य त्याच्यात बदल घडतात. मग हे बदल कसे घडतात? ते काय जादू करतात? टोणा करतात? जादू करतात? काय करतात? काय ते? तर त्या विद्वान संतांना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झालेली असते आणि ते सदैव ब्रह्मानंदामध्ये निमग्न असतात आणि त्यांच्या शरीरामधून त्या ब्रह्मानंदाच्या लहरी अखंडपणे प्रसृत होत असतात. आणि हा जो संतांचा जो भाव आहे तो त्या लहरींमधून आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो. संतांच्या सहवासात राहायचं म्हणजे काय त्यांना नुसतं चिपटून बसायचं, त्यांचे पाय दाबायचे, सेवा करायची म्हणजे पाय दाबायचे असा अर्थ नाहीये. या संतांना मिळालेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानामुळे त्यांना जो आनंद प्राप्त झालेला आहे, ब्रह्मानंद हा त्याचा शब्द चांगला, त्याचं वर्णन करायचं. तर ह्या ब्रह्मानंदाचं संपूर्ण त्यांच्या भोवती एक कवच असतं आणि त्या ब्रह्मानंदाची प्रसृती त्या लहरींमधून, भावलहरींमधून त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला मिळत असते. आणि म्हणून एखाद्या संतांच्या ठिकाणी गेलं आणि चरणावर मस्तक ठेवल्यानंतर आपल्याला खरोखरच एक वेगळी अनुभूती येते. नाही, इथे काहीतरी वेगळं आहे जे आपल्याला इतरत्र आढळत नाही. मग काय वेगळं असतं? तर ती ब्रह्मानंदाच्या त्यांच्यातल्या एवढ्याशा अंशाची कुठेतरी आपल्याला प्रचिती येते. एवढ्याशा अंशाची, तेवढ्यानेच आपण धन्य होतो. मग संपूर्ण सहवासात जेव्हा शिष्य त्यांच्या राहतो आणि त्यांचं सगळं ऐकतो, त्यांच्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करतो, त्या शिष्याला तर तो किती मिळत असते. आणि म्हणून संतांच्या सेवेशिवाय, सत्संगाशिवाय उद्धार नाही. आणि म्हणून इथे मागितलंय सत्संगाची. सत्संग लाभायला सुद्धा पूर्व सुकृत असावं लागतं. कोणालाही पटकन मिळत नाही. येणाऱ्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर त्या संतांना त्यांच्या अंतरंगात काय चाललंय हे जेव्हा कळतं, त्या एखाद्याला ते हकलून देतात. तुझं आता झालं काम, तुला केला ना नमस्कार जा, मिळाला ना प्रसाद तुला जा. आणि एखाद्याला मात्र ते म्हणतात ये परत, वेळ मिळाला तर ये परत. मग हे का? मग आपल्याला राग येतो, मला नाही म्हणले ते नेहमी येत जा, त्यालाच म्हटले. तो काय त्यांना पैसे देतो? त्याला का म्हटले हे आपण विचार करायला पाहिजे की त्यांनाच त्यांचा लाभ का मिळतो. त्यांचे आशीर्वाद, त्यांच्या सगळ्या कृपा त्याच्यावर का होत आहे? तर त्याला तो लाभ आहे, त्याची कुवत आहे तेवढी. तुम्ही तेवढी कुवत मिळवा, तुम्हालाही मिळेल. म्हणून संत संगती मिळायला सुद्धा पूर्व सुकृत असावं लागतं, पूर्व पुण्याई असावी लागते. नाही मागच्या जन्मात ती कमली, या जन्मात आपण करूया. आता हा आपण सत्संगच करतोय, सत्संगाला सुद्धा पूर्व सुकृत आपला आहे. म्हणून आपल्याला हे घोर प्रचोदन स्तोत्र सापडलं, ते शिकायची बुद्धी झाली, सन्मती झाली. तर अशा पद्धतीने या ठिकाणी सत्संगाचं महत्व सांगताना त्यांनी सत्संगाप्ती मागितली आहे, संतांचा संग मागितलाय, सहवास मागितलाय. कारण अशी मनाची ताकद वाढवण्यासाठी, मनाची तयारी वाढवण्यासाठी धर्माची प्रीती जशी आवश्यक आहे, देवभक्ती जशी आवश्यक आहे, तशी ही सज्जनांची संगत सुद्धा आवश्यक आहे. तुम्ही कोणाच्या संगतीत राहता त्याचा परिणाम तुमच्यावर. तुमचा मित्र परिवार, तुमचा रोजच्या भेटीतले लोक कसे आहेत? एखाद्या दारुड्याच्या संगतीत गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं दारू पिणं काही फार वाईट नाही बरं का, हा रोजच पितो. किंवा एखाद्या अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्याबरोबर आपण सतत राहिलो तर त्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला काय आपण फार काही वेडेपणा करतो, इतका अभ्यास करायची गरज नसते, पास व्हायला थोडा अभ्यास पुरतो, हे तो सांगत नाही, आपल्याला आतून वाटायला. हा संगतीचा परिणाम. संगतीने माणूस सुधारतोय आणि बिघडतोय. म्हणून तुमची संगत कोणाशी आहे याच्यासाठी संस्कृतमध्ये एक फार सुंदर श्लोक आहे. त्यांनी सांगितलंय वारुणी म्हणजे दारूचा जो एक हे असते कलशासारखे, त्या त्याला वारुणी शब्द आहे संस्कृतमध्ये. त्याच्यामध्ये जरी तुम्ही दूध भरून जरी दिलत ना तरी लोकांना वाटतं दारूच दिली. कारण तो ग्लास बाहेरचा जो आहे ना तो दारूच्या आकाराचा. दारू पिताना जे ग्लास वापरतात त्या आकाराच्या ग्लासमध्ये जर तुम्ही दूध प्यायला दिलं तरी सुद्धा लोकांना वाटतं दारू दिली, कारण त्या दुधाचा संग त्या ग्लासात शिवतो.
फार सुंदर सुभाषित संस्कृतमध्ये असेल. तेव्हा बाह्य संघ, अंतरसंघ हा सज्जन संगतीचा महिमा या मागणीमध्ये, या प्रार्थनेमध्ये अंतर्भूत केलेला. तेव्हा धर्मे प्रीतीम सन्मतीम देव भक्तीम सत्संगाप्तीम देही मुक्तींच भुक्ती. भुक्ती आणि मुक्ती दोन्ही मागितले. देही भुक्तींच मुक्ती हा क्रम सुद्धा फार महत्वाचा. आधी भुक्ती मागितली. आता भुक्ती म्हणजे काय तर उपभोग. आम्हाला सगळे आमचे जे काही राहिलेल्या इच्छा आहेत त्या पूर्ण होऊ दे. मग ही जी भोगयुक्त भावना आहे ही का मागितली असेल? आणि नंतर म्हटलंय मुक्ती दे. मग मुक्ती होण्यासाठी आधी तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा कामना पूर्ण झालेल्या असल्या तर तुम्ही मुक्तीकडे जाऊ. मुक्तीच्या वाटेतला अडथळा काय आहे? तर भुक्ती आहे. म्हणून ऐहिक, मी जे नेहमी सांगते की ऐहिक प्रापंचिक सगळ्या गोष्टी मिळाल्याशिवाय, पोट भरलेलं असल्याशिवाय परमार्थ करता येत नाही. तसं भुक्ती पूर्ण झाल्याशिवाय मुक्ती मिळत नाही. मग सोपं आहे की, चांगलं आहे ना. सगळ्या इच्छाच मागून घ्याव्या, मुक्तीचं बघू नंतर. मग इथे असं का म्हणलंय? देवी भुक्तींच्या मुक्ती. आणि म्हणून या अनेक जन्मातल्या, या जन्मातल्याच इच्छा नाही आहेत. टेंबे स्वामींना म्हणायचे की अनेक जन्मातल्या तुमच्या काही इच्छा पूर्ण राहिलेल्या असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही परत 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 जन्म घेता. आणि म्हणून ह्या ज्या इच्छा राहिलेल्या आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला पुढची गती प्राप्त होत नाही. आपण जे मनुष्य मेल्यानंतर क्रियाकर्म करतात, त्या क्रियाकर्मानंतर जे 10व 12व जी असते किंवा वर्ष श्राद्ध जे असतं ते त्या आत्म्याला पुढची गती मिळावी म्हणून ते सगळे क्रियाकर्म किंवा विधी असतात. तर ही जी आत्म्याला मिळणारी गती आहे ती आत्म्याला कित्येक जन्म घेतल्यानंतर सुद्धा अशी गती मिळण्यासाठी त्यात अडथळे येत असतात. अशी परिस्थिती निर्माण होते बऱ्याचदा की आपली भुक्ती पूर्ण होतच नाही, आपल्या इच्छा पूर्ण होतच नाही. कारण त्या अनेक जन्मातले आपल्या बरोबर आलेले असतात, परंतु त्या ठिकाणी सुद्धा आपलं प्रारब्ध अडकते. भगवंत तुम्हाला संधी उपलब्ध करून देतो तुमच्या भुक्ती किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी, भोग उपभोगण्यासाठी, परंतु तुमचं प्रारब्ध त्याला अडकते. आणि ह्याला एक फार सुंदर म्हण आहे, दैव देतं पण कर्म देतं. तुम्हाला संधी दिली होती दैवाने, तुम्हाला त्या कर्माने ती साधता आली नाही, तुम्हाला त्याचा फायदा करून घेता आला नाही, किंवा ओठ्या तोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला. अगदी आता गिळणार घास इथपर्यंत येतो पण तो गिळता येत नाही अशी परिस्थिती निर्माण. मग हे का होतं? तर हे पूर्वकर्मांना. मग हे याच्यासाठी या जन्मातल्या सगळ्या भुक्तींमध्ये असे अडथळे कसे येत असतात, काय येत असतात, याच्यासाठी एक त्यांनी फार सुंदर ह्या ज्या काही इच्छा आहेत त्या पुढच्या जन्मासाठी कारण म्हणून उरू नयेत अशी इच्छा असते. परंतु हे अडथळे काही आमच्या भुक्ती पुढे करू देत नाही. त्यासाठी एक सुंदर कथा आहे. कसे अडथळे येतात आणि माणसाच्या प्रारब्धात जर ते नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी यश मिळत नाही. एक राजा असतो, गोष्ट आहे, एक राजा असतो, तो खूप दानशूर असतो. रोज त्याची एक ठराविक वेळ असते, इतके ते इतके 12 ते 1 साधारण भोजनाची वेळ असते किंवा जी वेळ असेल त्यावेळेला तो सतत दानधर्म करत असतो. आणि त्या लोकांना ते माहीत झालेलं असतं की हा राजा इतके ते इतके दानधर्मासाठी या ठिकाणी येऊन बसतो. आणि म्हणून बरेचसे याचक दान राजा येण्यापूर्वी रांग लावून उभे असतात. त्या रांगेमध्ये एक याचक सगळ्यात शेवटी येतो. त्याला कळतं इथे दानधर्म होतोय म्हणून तो सगळ्यात शेवटी येतो. राजा आल्यानंतर सुरुवातीपासून दान करायला सुरुवात करतो. धन देता देता सुवर्णाची नाणी पूर्वी दान केली जायची. देता 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 त्याच्याजवळचं जेवढं आज वाटायसाठी धन असतं ते ठरवलेलं असतं, ते संपतं आणि वेळ पण संपतो. हा शेवटी उभा राहिलेला रांगेतला याचक बिनमुख होतो, त्याला मिळत नाही. काही इलाज नाही, पुन्हा दुसऱ्या दिवशी येऊ असा तो विचार करतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी तो काय म्हणतो, आपण मागच्या शेवटच्या ह्याच्यात उभे होतो, उशिरा गेलो म्हणून आपल्याला मिळालं नाही. आज आपण असं करूया, अगदी लवकर जाऊन पहिला नंबर तिथे लावूया रांगेत. म्हणून दुसऱ्या दिवशी त्यांनी पहिला नंबर लावला रांगेत. आता तरी नक्की मला राजाकडनं काय जे मिळतं दान ते मिळेल. आला राजा. राजाने काय विचार केला, काल शेवटच्या याचकापर्यंत आपलं धन पुरलं नाही, मिळालं नाही, आज आपण शेवटून सुरुवात करतो. म्हणून तो राजा शेवटून सुरुवात करतो. परत तेच होतं,
त्याच्यापर्यंत यायचं, पुन्हा धन संपतं, कारण हा अगदी पहिल्यांदा असतो. पुन्हा तो विनमुळतो. वाईट वाटतं, काय केलं आहे, काल शेवटी थांबलो तरी मिळालं नाही, आज पहिला नंबर लावला तरीही मिळत नाहीये. तो म्हणतो आता आपण असं करूया, आपण मध्यभागी उभं येतो, बऱ्याच लोकांना आधी लाईन लागू देतो आणि मग त्याच्या मध्यभागी आता तरी मला नक्की मिळेल, खात्री आहे, कारण पहिल्याला मिळत नाही, शेवट्याला मिळत नाही, मग मध्ये तर नक्कीच मिळालं पाहिजे, असा विचार करून पुन्हा रांगेत उभा. नेहमीप्रमाणे राजा आला. राजाने बघितलं की पहिल्या नंबरला सुरुवात केली तर शेवटच्याला मिळत नाही, शेवटच्याला द्यावं तर पहिल्याला मिळत नाही, तर काय करावं. मग राजाने काय युक्ती करावी. तो प्रधानाला सांगतो की आज आपण असं करायचं, एक पहिला एक शेवटचा, पुन्हा तिकडचा पुन्हा इकडचा, असं करायचं. आणि असं ते दानधर्म करत करत शेवटी हा मध्ये आहे याच्यापर्यंत परत सांग. म्हणजे तुमच्या नशिबात प्रारब्धात जर नसेल तर संधी कितीही आल्या तरी त्यात तुम्हाला उपभोग घेऊ देत नाही, तुमच्या उपभोगामध्ये अडथळे आणले जातात. फार सुंदर हा दृष्टांत आहे. म्हणजे देणारा देतोय पण घेणाऱ्याच्या नशिबात नाही. ओठा तोंडाशी आपल्या दाताशी घास आणला जातोय पण तो घेणं जर आपल्या प्रारब्धात नसेल तर तो कोणीतरी हिसकावून घेऊन जातो. आणि म्हणून अशा या भुक्तीमध्ये येणारे अडथळे जर दूर करायचे असतील तर या सद्गुरु तत्वाला शरण गेलं. आणि म्हणून मागताना काय मागितलेलं आहे, देही भुक्तींच्या भुक्ती, मला भुक्ती पण पूर्ण होऊ देत माझ्या आणि मग मला मुक्ती पण दे. मग मुक्ती मिळायची असेल तर ती भुक्ती संपल्या पाहिजे. मग हे जेव्हा ज्ञान होतं सद्गुरु तत्व कसं आहे, त्या सद्गुरु तत्वाचं ज्ञान झाल्यानंतर माणसाच्या ज्या या जन्मातल्या ज्या भुक्ती आहेत, त्या ज्या इच्छा आहेत त्या संपूर्णच जातात. मागच्या जन्मातल्या अपुऱ्या आहेत त्या या जन्मात पूर्ण करायच्या, परंतु या जन्मात नवीन इच्छा निर्माण नाही करायच्या, नाही तर मग तो अखंड चालूच राहील असं, त्याला कुठे अंतच नाही. मागच्या जन्मातल्या या जन्मात पूर्ण, या जन्मातल्या पुढचा जन्म, त्याचा पुढचा जन्मचक्र चालूच राहणार आहे जन्म मरण. आणि म्हणून जेव्हा ज्ञान प्राप्त होतं, माणूस ज्ञानी होतो, ज्ञानमार्गी होतो, त्यावेळेला त्याच्या ऐहिक मागण्यांची इच्छा संपून गेली पाहिजे. कारण त्याला कळलं पाहिजे की या ऐहिक मागण्या नश्वर आहेत, हे धन आपल्याला इथेच टाकून जायचंय, या शरीराचे लाड करून उपयोग नाही, हा देह शेवटी मातीतच जाणार आहे. आणि म्हणून या सगळ्या नश्वर ऐहिक भोगवादी संस्कृतीकडे त्याच्यापेक्षा जे टिकाऊ आहे, शाश्वत आहे, चिरस्थायी आहे असा आनंद जर आम्हाला मिळवायचा असेल तर आम्हाला मुक्त व्हायला पाहिजे या सगळ्यातून. मुक्तीचा अर्थ काय, सगळ्या बंधनातून मुक्त व्हा. मग बंधनं कोणी लादली, आपणच आपली लादून घेतली. देव काही तुम्हाला बंधनात बांधून जन्माला घालत नाही. जन्माला आल्यानंतर आपण बंधनात अडकतो. ही माझी आई, हा माझा बाप, हे माझे नातेवाईक, ह्या सगळ्या बंधनात अडकतो. जसजसा मोठा होतो तसतशी बंधनं वाढत जातात. आणि ह्या सगळ्या जन्मजन्मीच्या बंधनांमध्ये आपण अडकलेलो असतो. ते आपल्या भोगेच्छांनी, आपल्या काहीतरी अतृप्त इच्छा असतात म्हणून आपण जन्म घेतो. पुन्हा आत्मे अशा अतृप्त इच्छेच्या आत्मे वाट बघत असतात, कुठे माझ्या इच्छा पूर्ण होतील, इथे होतील का, इथे होतील का, त्या घराण्यात तिथे जाऊन जन्म घ्यायचा. मग ह्या ज्या जन्मोजन्मीच्या इच्छा आहेत, भोग आहेत, त्या भोगप्राप्तीसाठी, भोग उपभोगण्यासाठी जन्म आहे. मग निदान आता हे कळल्यानंतर तरी या जन्मामध्ये या ऐहिक नश्वर इच्छा करूच नाही. करायच्या इच्छा त्या चिरस्थायी किंवा शाश्वत भगवंत प्राप्तीची इच्छा करा. आणि ज्या वेळेला तुम्ही या भोगातून बाहेर पडाल त्यावेळेला तुम्ही खऱ्या अर्थाने मुक्त व्हा. मुक्ती म्हणजे काय असं एखादं ठिकाण नाही, जसं स्वर्ग आहे, वैकुंठ आहे, तसं मुक्तीचं एक ठिकाण आहे, मुक्तिधाम, त्या ठिकाणी गेलं की मुक्ती. तसं नाही. मुक्ती शब्दामध्ये मूच धातू आहे संस्कृत मधला, सोडून देणे, सुटका नाही, सोडून देणे त्याचा अर्थ आहे. त्याच्यासाठी कोणीतरी करता हवाय, सोडून कोणी द्यायचंय, मी द्यायचं. आपण जेहून ज्यावेळेला सोडू त्यावेळेलाच मुक्त होऊ ना. प्रत्येक जण आपल्याला पाशात बांधायला बघतोय, भावपाशांमध्ये, सगळ्या नात्याच्या पाशांमध्ये बांधायला बघतोय. त्याच्यातून आपल्याला मुक्त व्हायचंय. ही जेव्हा तळमळ लागते, सद्गुरु प्राप्तीची जेव्हा तळमळ लागते, त्यावेळेला या ऐहिक भुक्तींची तृप्ती या जन्मातली करून टाकायची, मागच्या जन्मातली राहिलेली काय असेल ते सगळी. आणि म्हणून मागणी आहे की देही भुक्ती, मागच्या जन्मातल्या सगळ्या इच्छा सुद्धा माझ्या अडथळे न येता पूर्ण होऊ दे. नाही तर अशा अडथळे येत बसले तर त्या भुक्ती पूर्ण कधी व्हायच्या, आणि त्या भुक्ती पूर्ण झाल्याशिवाय मुक्ती नाही.
म्हणून माझ्या भुक्ती सुद्धा पूर्ण होऊ दे ही ऐहिक मागणी वरवर दिसते, परंतु त्यामागे कशाची इच्छा आहे? कशासाठी भुक्ती? मुक्तीसाठी भुक्ती. एवढा अर्थ या देही भुक्तींच्या मुक्तींमध्ये करतो. आणि मग अशा माझ्या सगळ्या जन्मजन्मीच्या भुक्ती पूर्ण झाल्यानंतर या जन्मात मला काहीही मिळवायचं बाकी राहणार नाही. मी केवळ सद्गुरु तत्वाशी एकरूप होणार आहे आणि मी या सगळ्यातून मुक्त होणार आहे. म्हणून देही भुक्तींच्या मुक्ती. आणि पुढे म्हटलेलं आहे रामरक्षेमध्ये सुद्धा हे 12व्या श्लोकामध्ये आलंय का? रामेती रामभद्रेती रामचंद्रेती वास्मरण नरो न लिप्यते पापै भुक्ती मुक्तींची विंद. तिथे पण हाच असतो, भुक्ती मुक्तींचे विंद. भुक्ती का मागितली आहे? तर ही भुक्ती पूर्ण झाल्याशिवाय, हे अडथळे दूर झाल्याशिवाय आम्हाला मुक्ती मिळणार नाही, म्हणून ही भुक्ती मागितली. आणि म्हणून ही एक जी अट होती, नव्याने इच्छा निर्माण करू नका. नव्याने इच्छा निर्माण केल्या तर त्या चक्रातून तुम्ही बाहेर पडणार नाही. आणि हे कसं जमेल? तर जेव्हा तुम्ही मोक्षा करता, मुक्ती करता, भुक्ती मागाल त्याच वेळेला जमतं. तुकारामांनी सुद्धा म्हटलं उरलो उपकारापुरता. सगळं झालंय माझं करून, आता मी कशासाठी उरलोय? उपकारापुरता उरलोय. आणि आता एवढं झालं ते सुद्धा संपले उपकार करून की मी आता त्या ठिकाणी जाण. आणि म्हणून या संपूर्ण मागणीमध्ये हातातोंडाशी आलेला घास किंवा अडथळ्यांयुक्त भुक्ती मला नकोय. माझी भुक्ती संपूर्ण होऊ दे, जेणेकरून माझा मुक्तीचा मार्ग मोकळा होईल, अशी प्रार्थना, अशी मागणी यात केलेली आहे. पुढे मागितलंय भावासक्ती. हा भावग्राही आहे. सद्गुरु कसा आहे? भावग्राही. आपण मागच्या श्लोकात पाहिलं. मग अशी ही भावासक्ती. आता सगळ्या आसक्तींचा त्याग करायला परमार्थात सांगतात. आणि इथे मागितली आहे काय? तर भावासक्ती. आसक्ती मागितली. पण ती कशी आसक्ती? भावाची आसक्ती. भाव म्हणजे काय? जो भाव धरतो तो भाविक, आणि ज्याच्या भावामध्ये प्रेम असतं तो भक्त होतो. नुसता भाव असून चालत नाही. त्या भावामध्ये जेव्हा प्रेमाची जोड मिळते, प्रेम मिसळलं जातं, तेव्हा तो खरा सद्भक्त होतो. आणि म्हणून भावासक्ती मागितलेली आहे. माझी आसक्ती, माझं जे काही एक ओढ आहे, आसक्ती म्हणजे ओढ, ही ओढ कशामध्ये असावी? भावामध्ये असावी. कारण माझा भाव, माझ्या मनातली जी भक्ती आहे, ती भक्ती ह्या देवाला कळते. हा देव भावग्राही आहे. भावग्राही म्हटलेलं आहे मागच्या. आणि म्हणून असा हा भाव ग्रहण करणारा देव असल्या कारणाने, सद्गुरू असल्या कारणाने, श्री दत्त असल्या कारणाने मला ही भावाची आसक्ती आहे. आणि हा सद्भाव मला दे. किंवा परमार्थामध्ये ज्या सगळ्या नश्वर गोष्टीतली आसक्ती संपली की जो एक आनंद निर्माण होतो, आनंद. नश्वर गोष्टीतली जेव्हा आपली आसक्ती संपते जीवनातली, मृत्यूचं दर्शन घेऊन आल्यानंतर या नश्वर गोष्टीतली आसक्ती पूर्णपणे संपते. आणि म्हणून मग आपल्या लक्षात येतं की ह्या नश्वर गोष्टींमध्ये आपलं किती आयुष्य वाया गेलं. आणि त्याच्या पलीकडे काहीतरी जीवन आहे, मृत्यूनंतरचं जीवन, असं एक पुस्तक. काय होतं त्याच्यात? तर त्यानंतर खरं जीवन सुरू होतं. हे तर क्षणभंगूर जीवन झालं. तुम्हाला जर दीर्घकाळ, चिरकाल टिकणाऱ्या आनंदाचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचा प्रवास मृत्यूनंतर सुरू होतो. आणि म्हणून या नश्वर गोष्टीतला आनंद, आसक्ती संपली की तुझ्यावरती भाव ठेवण्यातला जो आनंद आहे तो मला वाटला पाहिजे. आणि तेवढीच एक आसक्ती माझी सर्व राहू दे शिल्लक, अशी सर्वोत्तम मागणी या शब्दांमधून केलेली. माणसाचा भाव जितका शुद्ध तितकी त्याला परमेश्वराची सुद्धा प्राप्ती शुद्ध रीतीने होते. ईश्वराची प्रचिती येते. ईश्वराची प्रचिती सगळ्यांना येत नाही. ज्याचं मन शुद्ध असतं त्यालाच होते. मग का असं होतं? तर मनाची शुद्धी ही ईश्वराच्या शुद्धीशी जोडली जाते. मन अशुद्ध असेल तर तिथे ईश्वर येत नाही प्रचिती द्या. आणि म्हणून मन शुद्ध करायचं. तुकारामाचा अभंग आहे. नाही निर्मळ जीवन काय करील साबण. तुमचं मन जर निर्मळ नाही तर कितीही साबण आणि तुम्ही घासा ते निर्मळ होणार नाही. मग मन निर्मळ होण्यासाठी काय पाहिजे? भावासक्ती पाहिजे. तुमचा भाव भगवंताशी जोडला गेला पाहिजे. तुमची आसक्ती भगवंतापर्यंत पोहोचली पाहिजे. तेव्हा तुम्ही सगळे क्लेश हरील व्हाल, तुमचे क्लेश हरण होतील. समर्थांची सुद्धा एक ओवी आहे. भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखो न भुलला, संकटी पावे भाविकाला रक्षित असे. किंवा तुकाराम महाराजांनी सुद्धा पुन्हा एका अभंगात म्हटलंय, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.
गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा देई संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास पुन्हा पुन्हा गर्भवासी घाल मागितली जीवन का संत संगती मिळावी तुझं भजन करायला मिळावं जर आम्हाला मुक्ती देऊन टाकलीस तर तुझं भजन आम्ही कसं करणार म्हणून तुकाराम महाराजांनी सुखे घालावे गर्भवासी कशासाठी तर तुझं भजन करायला तुझं चिंतन करायला तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी हा जो भैरवीतला अभंग आहे बऱ्याच कीर्तनांमध्ये हा घेतला जातो आणि म्हणून भगवंत हा भावाचा भुकेला आहे हे भक्ती हे साधन नसून हे फळ साधनेचं फळ आपण भक्ती हे साधन म्हणून वापरतो थोडस तत्वज्ञानाच्या भाषेत सांगतो भक्ती हे साधन नसून फळ आहे म्हणजे काय कशाचं फळ आहे मात्र भावाचं फळ तुमचा भाव जसा जसा शुद्ध होत जातो तसतशी तुमची भक्ती तुम्हाला प्राप्त होत जाते म्हणून भक्ती हे नुसतं साधन नाही भक्ती मार्ग हे साधन म्हणून वापर करू नका तर भक्तीचं फळ जे आहे ते साधन नसून जी ईश्वर तत्वाची प्राप्ती ही भक्तरसमयी आहे आणि ह्या भक्तिरसमयी प्रत्यक्ष अनुभूती ह्या ईश्वराच्या जड तत्वाला सुद्धा चैतन्य रूप देण्याची शक्ती कशात असेल तर त्या भक्तीमध्ये तर नामदेवानी नैवेद्य दाखवला नामदेवाचीच कथा आहे ना तो खायला भगवंत रोज नैवेद्य दाखवतात वडील आज मी दाखवते तू काय येत नाहीस खायला म्हणजे जड तत्वाला सुद्धा सचेतन करण्याची शक्ती या भक्तीमध्ये असते म्हणून भक्ती हे फळ आहे भावाचं फळ आहे तुमचा भाव तितका पाहिजे तुमच्या देवाजवळ तेवढा जर अनन्य शरणागतीचा भाव असेल तर तुम्हाला भक्तिरूपी फळ मिळतच आणि म्हणून जड आपला असा कलियुगामधला देव हा स्थाणू स्वरूप आहे दगडात आपण पाहत होतो पण त्याला सुद्धा चैतन्यमय रूप देण्याचं सामर्थ्य या भक्तीमध्ये आहे आणि म्हणून या ठिकाणी भावासक्ती मागितलेली आहे ज्ञानोत्तर भक्ती मागितलेली आहे आणि हे भक्ती मागता मागता ज्या ठिकाणी आपले दुःख निघून जातं दुःखाची प्राप्तीच होत नाही कष्ट सुद्धा सहजपणे दूर होतात एकनाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये एक ओळी आहे ओळखीला हरी साठविला पोटी ओळखीला हरी साठविला पोटी होता त्याची भेटी दुःख कैसे एकदा जर हरी आम्ही ओळखला कसा आहे त्याचं रूप गुण वर्णन संतांनी केलेलं आहे तो सगुण साकार आहे का निर्गुण निराकार आहे अव्यक्त आहे अव्यक्ताची उपासना करणं फार अवघड आहे गीतेमध्ये एक श्लोक आहे क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्ता सक्तचेतसा अव्यक्ताचे क्लेशोधिकतरस्तेषाम अतिशय क्लेशदायक आहे अव्यक्ताची उपासना करणं देहधारी माणसाला ती अवघड आहे आणि म्हणून सगुण साकाराची उपासना करता करता एकदा हरी ओळखला की तो साठविला पोटी पोटामध्ये आपला साठवून मनामध्ये ठेवला की त्याची भेट होते मग दुःख कुठे होते अशी ज्या वेळेला प्रत्यक्ष भगवत प्राप्तीची इच्छा असते त्यावेळेला या भक्तीची जोड असते तेव्हा सुखदुःखाच्या द्वंद्वाचा निराश होतो शेवटी काय प्रार्थना आहे भावासक्ती अखिलानंद मूर्ती च म्हणजे आणि अखिल म्हणजे संपूर्ण आनंद मूर्ती अखिल आनंदाची मूर्ती आहे दत्तगुरूची कसा आहे आम्हाला भावासक्ती देतोय आम्हाला दैही मुक्ती भुक्ती सगळं देतोय आणि हा अशा अखिलानंद मूर्ते संबोधन आहे हे अखिलानंद मूर्ते श्री दत्ता आम्हाला हा तुझा अखिल आनंद मिळतो त्याला हेच विशेषण का वापरलंय तर तुझ्यासारखा संपूर्ण आनंदाने भरलेला जो तू आहेस त्या आनंदाचा कुठेतरी आम्हाला सुद्धा उपभोग घेता येऊ दे आम्हाला सुद्धा त्या आनंदामध्ये सहभागी होता येऊ दे आणि म्हणून मी जे म्हटलं की शुद्ध आनंदाची मूर्ती म्हणजे सद्गुरु तत्व असते तिथे सुख दुःख क्लेश यातना सगळ्याचा निराश होतो कितीही कष्ट पडले सद्गुरूला शिष्यासाठी तरी त्याला ते क्लेश वाटत नाहीत त्या शिष्याचा जेव्हा उद्धार होईल तेव्हाच त्याचं मन शांत होईल आणि म्हणून ह्याच्या अखिल आनंद मूर्ती च म्हणजे आणि या अखिल आनंदाची मूर्ती असणाऱ्या ह्या सद्गुरु तत्वाला या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे की ज्या पद्धतीने आम्ही हे मागतो आहोत धर्मे प्रीतीम सन्मतीम देव भक्तीम सत्संगाप्तीम देही भुक्तीम च मुक्तीम भावासक्तीम च अखिल आनंद मूर्ते घोराट कष्टात उद्धरास्मान नमस्ते आता शेवटचा श्लोक जो आहे हा फलश्रुतीचा श्लोक 5 श्लोकांमध्ये पहिल्या आधी त्याचं स्तुती झाली स्तुती केलं की कोणीही प्रसन्न होतं माणूस सुद्धा स्तुती केल्याने स्तुतीप्रिय असतो लहान मूल सुद्धा
त्याला वरवर केली, त्याची स्तुती केली की बरं वाटत. मग हा भगवंत तर भावाचा भुकेलाच. आणि म्हणून ह्याची स्तुती केली, त्याच्याजवळ प्रार्थना केली, मागणी केली, काय हवंय काय नकोय ते सांगितलं त्याला. सगळं मागितल्यानंतर आता फलश्रुतीचा हा श्लोक फार वेगळा आहे. प्रत्येक स्तोत्रातली फलश्रुती ही माणसाला हे दे ते दे ते दे असं मागितलं. अगदी रुद्रामध्ये सुद्धा चमे चमे केलेलं आहे, चमक मागितलं. मला सगळं दे, फक्त देच म्हणतात. इथे काय म्हटलंय बघा, इथली फलश्रुती खरोखरी अपूर्व, अशी फलश्रुतीच नाही कुठल्या स्तोत्रामध्ये. काय म्हणतो तो, श्लोक पंचकमेत जो लोक मंगल वर्धन. हे जे श्लोक पंचक म्हणजे 5 श्लोकांचं जे स्तोत्र आहे, एतत् श्लोक पंचकम एतत् यहा लोकमंगल वर्धन. हे जे स्तोत्र आहे कसं आहे, लोकांचं मंगल वर्धन करणार. म्हणजे काय, विश्वात्मक मांगल्याची प्रार्थना करणं. ह्या विश्वाचं मंगल होवो, केवळ माझं नाही. या त्रिलोकामध्ये त्रैलोक्यामध्ये लोकमंगल, त्रैलोक्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाचं मांगल्यानी. मांगल्य म्हणजे काय, जिथे कष्ट नाही. घोराचं अघोरात रूपांतर केल्यानंतर काय उरतं तर मांगल्य होतं. आणि म्हणून इथे मांगल्यासाठी लोकमंगलवर्धन असे हे श्लोक आहे. सगळ्या लोकांच्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचं मांगल्य पावित्र्य या ठिकाणी, आनंद त्या ठिकाणी वाढणार आहे. प्रपठे नियतो भक्त्या, अशी जर मनोवृत्ती तुम्ही ठेवली, व्यापक दृष्टी, माझ्यासाठी फक्त नाही, लोकमंगलवर्धन हे श्लोक आहे. आणि म्हणून ह्याची जर मी प्रपठेत म्हणजे रोज पठण केलं, नियतम ह्या शब्दाला फार महत्व आहे. नियत, रोज, दररोज, नियमितपणे. आज वाचलं, उद्या 2 दिवस वाचलं नाही, परवा वाचलं असं नाही. नियमितपणाला अध्यात्मामध्ये फार महत्व आहे. नियत जागा, नियत काळ, वेळ आणि नियत प्रार्थना, या सगळ्याची सांगड घेतली पाहिजे. तुम्ही ज्या जागेवर बसून करता ती जागा सुद्धा रोजची ठरलेली असली पाहिजे, वेळही ठरलेली असली पाहिजे. मागे एकदा रामरक्षितने तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जर ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी बसून भगवंताची आळवणी करत असाल तर भगवंत अदृश्य रूपात तिथे येऊन तुमची वाट बघत बसतो काही काळाने. क्या रे, हा भक्त येणार आणि यावेळेला म्हणणार म्हणजे म्हणणारच. आणि तुम्ही जर एखाद दिवशी गेला नाही तर भगवंताला हेलपाटा पडतो ना, त्याला कष्ट नका देऊ. छोटस म्हणा, 2 श्लोक म्हणा, नुसते हात जोडून 1 श्लोक म्हणा, काय जे तुम्हाला करायची उपासना ती करा, परंतु ती नियत पाहिजे. आणि म्हणून प्रत्येक स्तोत्रामध्ये या नियत, नियमानी करणं, नेमधर्म आपल्यामध्ये जे व्रता वैकल्यात म्हणलेले आहे ते जे नेमधर्म आहेत ते अशा आहेत. प्रपठेत नियतो भक्त्या सश्री दत्त प्रियो भवेत, ही खरी फलश्रुती आहे. असं जो कोणे लोकमंगलवर्धन श्लोक, हे 5 श्लोक जो नियमितपणाने प्रपठण करेल, म्हणेल, त्याला काय होईल, त्याला कशाचा लाभ होईल, तर दत्तप्रिय होईल. आता दत्तप्रिय होणं हे केवढं मोठं भाग्य आहे. आपण दत्ताला प्रिय झालं पाहिजे. दत्त तर आपल्याला प्रिय आहे, आपल्याला सगळ्याच देवता प्रिय आहेत, कारण ते आपल्याला खूप काही देत आहेत. हा देणारा देव जो आहे तो आपल्याला प्रिय आहे, पण आपण त्याला कधी प्रिय होऊ, आपण त्याच्यासारखे जेव्हा शुद्ध अंतःकरणाचे होऊ तेव्हाच त्याच्या. तेलात तेल मिसळलं की ते एकजीव होतं, पाण्यात तेल मिसळलं तर ते वरतं. म्हणून आपलं अंतःकरण आणि भगवंताचं अंतःकरण समभाव झाला पाहिजे, तर आपण त्याच्यामध्ये मिसळू. आणि म्हणून स दत्तप्रिय भदेमध्ये दत्त आणि आपण एक होणं ही भावना. सद्गुरु तत्वाशी मी इतका एकरूप होऊन जाईन की मी वेगळा उरणारच नाही. हे खरं अद्वैत तत्वज्ञान भरलेलं आहे. एवढ्याशा एका शब्दामध्ये संपूर्ण अद्वैत तत्वज्ञानाचं सार सांगितलं. तुम्ही दत्ताला प्रिय कधी व्हाल, तर तुम्ही दत्ताने सांगितलेल्या पहिल्या श्लोकांमध्ये वागण्याप्रमाणे जर तुम्ही वागलात तर तुम्ही सहजच दत्ताला प्रिय होणार. आणि तुम्ही एकदा दत्ताला प्रिय झालात की दत्ताच्या हृदयात जर तुमचं स्थान असेल तर तुम्हाला कसले क्लेश आहे, घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते म्हणायलाही तुम्ही वेगळे उरणार नाही. साखरेचा भोगता साखरेची झाला. अशा पद्धतीने हे जे अद्वैत तत्वज्ञान आहे ते असं आहे की श्री दत्त, श्रीपाद श्री वल्लभ किंवा हे वासुदेवानंद सरस्वती, खरं म्हणजे हे सगळे एक आहे. आपण त्याला वेगवेगळी नामाभिधानं दिली कारण आपल्या मेंदूमध्ये ह्या धारणा वेगवेगळ्या आहेत की नाही. दत्त म्हणजे हा 3 मुख असणारा दत्त, श्रीपाद श्री वल्लभ म्हणजे हे अवतारी पुरुष हेच, आणि वासुदेवानंद सरस्वतींचा फोटो असो तो आपला, असं नाहीये. हे सगळ्यांचं तत्व एक आहे. हे सगळे एक दत्तमयच झालेले आहे आणि आपणही त्यांच्यामध्ये मिसळायचंय.
तेव्हा आपण दत्तप्रिय होणार. आणि म्हणून त्यांच्या एवढी पात्रता, त्यांच्या एवढी कुवत आपल्याला सुद्धा मिळवता येते, हा आत्मविश्वास या स्तोत्राने मिळतो. तुम्ही दत्तप्रिय निश्चित होणार आहात ही खात्री या श्लोकामुळे आपली होते. आणि म्हणून जेव्हा आत्मविश्वासाने निश्चितपणे मी जे करतोय ते बरोबरच आहे आणि मला जे हवं ते नक्की मिळणार आहे, हा जो पॉझिटिव्ह अप्रोच आहे, हाच पॉझिटिव्ह अप्रोच प्रत्येक स्तोत्रामध्ये ठासून भरलेला आहे. आणि म्हणून जीवनाला आवश्यक असणारं सगळं तत्वज्ञानी स्तोत्र आपल्याला कशी शिकवतात आणि शेवटी आपल्याला त्या मी वेगळा उरतच नाही, मी आणि ते परब्रह्म एकच आहोत आणि त्याच्यामध्ये मी मिसळून जातो, तेव्हा खऱ्या अर्थाने मी मुक्त होतो. मुक्ती जी म्हटलेली आहे ती माझी वेगळी पण जोपर्यंत आहे तोपर्यंत मी मुक्त नाही. माझा मी गळून पडतो, अहंकार गळून पडतो आणि संपूर्ण ज्ञानोत्तर मी ज्या वेळेला त्या भगवंताचाच होऊन जातो, भगवंतमय होऊन जातो, सद्गुरुमय होऊन जातो, त्यावेळेला मी दत्तप्रिय होतो. आणि अशा या दत्तप्रिय होण्यासाठी हे स्तोत्र आहे. जो नित्य पठण करेल त्याला ही भगवंताची प्राप्ती होईल, अशी वेगळी आगळी फळश्रुती याच्यात दिलेली. धनधान्य सौख्य मागितलेलं नाही, अधिक मागण्या कुठेही नाही. भुक्ती मागितली आहे पण ती कशासाठी? मुक्तीसाठी. मुक्तीतल्या मार्गातला अडथळा दूर करण्यासाठी मुक्ती द्यावी. अशा पद्धतीने एक थोडंसं वेगळं स्तोत्र आपण याच्यामध्ये पाहिलं. आणि मला असं वाटतं की या स्तोत्रातला जेवढा म्हणून मला गाभा तुमच्यापर्यंत पोहोचवता आला तेवढा मी माझ्या दृष्टीने प्रयत्न केलाय. आणखीन काही शंका असल्यास तर तुम्ही त्या जरूर